आपल्यासोबत आहेत हाडाचे शेतकरी, शिवसेना नेते आमदार भास्कर भाऊराव जाधव. दरवर्षी भात लावणीमध्ये ते आपल्या तुरुंबव गावी रमतात. त्यांची पावलं शेतीकडे वळतात. आता मी त्यांच्यासोबत त्यांच्या शेतामध्ये आहे आणि आता ते न्याहारी करतायत आणि याच वेळी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. साहेब, काय सांगाल? अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या तुमची ही शेती चालू आहे आणि तुम्ही हा वारसा पुढे चालू ठेवलाय आणि तुमच्या पुढच्या पिढीनेही चालू ठेवलाय. असं आहे की माझ्या डोळ्यात देखत आमच्या 5 पिढ्या. माझ्या आजोबांना मी शेतात काम करताना बघितलंय, माझ्या वडिलांना मी बघितलंय, मी स्वतः आणि माझे भाऊ आम्ही काम करतोय, आमची मुलं शेतात काम करतायत आणि आता त्यांची मुलं सुद्धा शेतात काम करतायत. गेले 5 पिढ्या हे आपण व्यवस्थितपणे हा जो काही परंपरा आहे ती जतन केलेली आहे. आणि याचा फायदा असा होतो की आम्हाला अतिशय दर्जेदार चांगलं सेंद्रिय खताचं, म्हणजे रासायनिक खताचं नाही, भरपूर धान्य आम्हाला खायला मिळतं. आम्हाला काही विकत आणावं लागत नाही आणि एक काम केल्याचा आनंद पण मिळतो की आपण आपल्या हातानं, आपल्या कष्टानं, आपल्या घामानं पिकवलेलं आपण खातोय, त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो. कोकणातली शेती ओस पडते. शेती लोक करीनासे झाले, त्यांना काय संदेश द्याल? असं आहे की कोकणातली कशाला हो, ही आमची आमची आता ही आमच्या बाजूची लोकांची वेगवेगळी शेती आहे ना, एकही माणूस आमच्या इथला शेती करत नाही. एकही आम्ही सोडलं तर एकही माणूस शेती करत नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट माणूस काय सांगतो, परवडत नाही, परवडत नाही. काय घरामध्ये कोंबडं कुत्रं पाळायला परवडत नाही, गाय म्हैस पाळायला परवडत नाही, शेती करायला परवडत नाही, थोडीशी काहीतरी या फळफळावरची झाडं लावायला परवडत नाही. का परवडत नाही? कशामुळे परवडत नाही? तुम्हाला घामच गाळायला नको म्हणून परवडत नाही म्हणून सांगायचं आणि त्यापासून पळ काढायचा आणि जेवढं म्हणून काय मोफत मिळेल त्याच्यातून थोडंसं हे अशा पद्धतीचं काम न करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे फार चिंताजनक आहे. आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव होते. आज ते शेतीमध्ये रमलेले आहेत, चिखलामध्ये रमलेले आहेत आणि कोकणातील शेतकऱ्यांनी शेती करायला हवी, तीही पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय खत वापरून करायला हवी, असा त्यांचा आग्रह आहे. योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.